राम राम मंडळी. आता तुम्ही म्हणणार ही खाशी उडायला लागली, पण राव पाहुणं मी काय उडबिडत नाही बरं का. हे भैया साहेबांच्या गाडीवर बसल्यावर असंच परिणाम होतात. मग काय राव, केसाचा तर पाक झाडू झालाच होता. आता आलोय आम्ही जरा शॉपिंग करायला. आमच्या सोबत ताई पण आली बरं का आज. तिला पण तिच्या नवरोबासाठी खास शॉपिंग करायची होती बरं का. काय राव, पण पायऱ्या चढून चढून पाक पाय गळ्यात आलं होतं बरं का. पण शॉपिंग म्हणलंय काय, कुठं पण हुड्या मारत जायला आपण. कपडे घ्यायला येणं म्हणजे एक्झाम हॉल मध्ये बसल्यासारखं बरं का. एवढं सारं कपड्याचं ऑप्शन बघून तर डोकंच फिरतंय. दोघंच चालू होतं. हा शर्ट महाग आहे, ह्याची स्टाईल चांगली नाही, ह्याचा कलर चांगला नाही. आद्यातनं मध्यात राहून मी ह्या दोघांच्याच मध्ये अडकली. या दोघांना जाम कन्फ्युजन होत होतं बरं का, काय घ्या होती. उभारून तर काय पायाची वाटच लागली होती. कपडे हवेत रनवे आणि भैयाला हवे सेल मधले. काय राव, ह्या दोघांचा काय मॅटर संपत नव्हता बरं का. असं तर घेतले ते आता ह्याने कपडे बघूया आपण. मग काय शॉपिंग तर झाली होती. तोपर्यंत ह्या मॅडमनं साडी पण घेतली की. शॉपिंग पेक्षा बिलिंग काउंटरवरची धडपड जास्त असते बरं का. बघा ही ईडी कशी बघते ती, सगळं घेतलंय का म्हणून. आणि बिल तर केलंय, आता काढली आपली BMW आणि आता जातो आम्ही घराकडे. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.